try to understand what is rational and irrational number. But before we understanding the rational and irrational number, we need to know the numbers. So what is the numbers? It will start from 1, 2, 3, 4, 5, 6 till infinity. Infinity म्हणजे नेमकं काय? इन्फिनिटी म्हणजे न मोजता येणारी संख्या. त्यानंतर येऊया आपण होल नंबरवर. होल नंबर नंबर्सच असतात, पण त्याच्या अगोदर काय लागतं? शून्य. या शून्याचा शोध भारतातच लागलेला आहे आर्यभट्टा. As a textbook, it is saying that Aryabhatta discovered the zero and it is placed before the one. So the zeros, any number is starting from the zero. So 0, 1, 2, 3 till infinity. Infinity म्हणजे काय? तर न मोजता येणारी संख्या. आता येऊया, आपल्याला माहिती आहे की आपण झिरो पासून समोर जातो, पॉझिटिव्ह नंबर्स वर जातो. पण झिरोच्या अगोदर काय आहे? तर झिरोच्या अगोदर आहे नेगेटिव्ह व्हॅल्यूज. नेगेटिव्ह म्हणजे मायनस व्हॅल्यूज. त्या मायनस व्हॅल्यू पण कुठपर्यंत जातात? टिल इन्फिनिटी. आणि इकडे पण जातात पॉझिटिव्ह मध्ये टिल इन्फिनिटी. ती या व्हॅल्यूजना आपण म्हणतो इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये कधीही पॉईंटच्या व्हॅल्यू नसतात. 1.1, 1.2 याला आपण इंटिजर्स नाही, म्हणजे त्याला आपण डेसिमल्स म्हणतो. नाव वी कम अप ऑन द रॅशनल नंबर. व्हॉट इज रॅशनल नंबर? तर रॅशनल नंबरचा एक फॉर्म आहे m/n. m/n हा जो फॉर्म आहे याच्यामध्ये n जो असतो तो कधीही झिरो राहत नाही. त्याचं रिझन हे आहे की जर तुम्ही एखाद्या संख्येला झिरोने जर डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू काय असते, आन्सर काय असते, तर इन्फिनिटी असते त्याचा आन्सर. तर इन्फिनिटी जेव्हा आन्सर येते तेव्हा आपण कधीही झिरोने त्यामुळेच आपण एखाद्या व्हॅल्यूला डिवाइड करत नाही. तर रॅशनल नंबरचा फॉर्म आहे फ्रॅक्शन m/n. म्हणजे 2/3, 4/5, 7/8. बट आता समजा एखादी व्हॅल्यू आपण डिवाइड केलं तर आपल्याकडे समजा एक आन्सर येत आहे 625, 625, 625. इट मीन्स इट इज रिपिटेटिव्ह. After decimal, it is repetitive, 0.62565. Otherwise, the value will be like this, 0.125. म्हणजे व्हॅल्यू या प्रकारे असू शकते 0.125. पण हा जो डेसिमल आहे हा आपण या डेसिमल नंतर एक व्हॅल्यू एंड होऊन जातात. आता येऊया, याच नंबरला आपण म्हणतो रॅशनल नंबर्स. आता आपण समजून घेऊया की व्हॉट इज इरॅशनल नंबर. सो इरॅशनल नंबर समजण्यासाठी त्याचा एक फॉर्म समजून घेण्याची गरज आहे. कोणताही व्हॅल्यू रूट मध्ये असेल त्याला आपण म्हणतो इरॅशनल नंबर. जे व्हॅल्यू रूटच्या बाहेर नाही निघू शकत. लाईक आता तुम्ही म्हणणार की 25 रूट मध्ये आहे तर ही इरॅशनल नंबर आहे का? नाही ना, पण याची व्हॅल्यू 5 आहे. So when irrational number it is in the root, when we are trying to solve, त्यावेळेला काय होतं, त्याची एक व्हॅल्यू येते 1.38 समथिंग समथिंग. तर ही जी व्हॅल्यू असणार कोणत्याही रूटची ती रिपिटेटिव्ह नसणार, त्याला आपण नॉन रिपिटेटिव्ह म्हणतो. नॉन रिपिटेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि त्याचा फॉर्म आहे अंडर रूट. त्यालाच आपण इरॅशनल नंबर म्हणतो. थँक्यू.